देशातल्या सुमारे 1400 नागरी सहकारी बँकांपैकी सुमारे 690 बँका राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाच्या सदस्य असून उर्वरित बँकांनी येत्या 1 वर्षात सदस्य व्हावं असं आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं आहे। ते आज मुंबईत राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ लिमिटेडच्या नव्यानं बांधण्यात आलेल्या कार्यालयाचं उद्घाटन करताना बोलत होते। सर्व बँकांनी या संस्थेचे सदस्य व्हावं, तंत्रज्ञानाचा उपयोग वाढवावा, पारदर्शकता वाढवावी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करावं आणि ग्राहकांना आधुनिक सेवा पुरवत स्पर्धेत टिकून राहावं याची खात्री करणं ही आपली जबाबदारी असल्याचं शहा म्हणाले। रोजगार निर्मिती आणि समृद्धी आणण्यासाठीही या बँका उपयोगी ठरतील असंही ते म्हणाले। देशाच्या विकासाच्या गरजा भागवण्यासाठी भांडवली बाजार पुरेसा नसून स्वयंरोजगार निर्माण करणाऱ्या पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला। आज के ही दिन महात्मा ने अंग्रेज भारत छोड़ो का नारा दिया और हर भारतीय के लिए करो या मरो ये भावना से आजादी प्राप्त करने का हौसला उन्होंने भरने का काम किया था। उसी दिन आज हम भारत के हर तहसील में अर्बन कोऑपरेटिव बैंक्स का नेटवर्क पहुंचाने के लिए अम्ब्रेला ऑर्गेनाइजेशन के नए कार्यालय में आज हम प्रवेश करे हैं। सोबतच यावेळी NUCFDC आणि राष्ट्रीय न्याय वैद्यक विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार देखील करण्यात आला। यामुळे नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रातील सायबर सुरक्षा, तंत्रज्ञान क्षमता आणि संस्थात्मक क्षमता अधिक मजबूत व्हायला मदत होणार आहे। यानंतर अमित शहा BSC आंतरराष्ट्रीय केंद्राच्या कार्यक्रमातही सहभागी झाले। हे कार्यालय मुंबईतल्या ऐतिहासिक BSC अर्थात मुंबई शेअर बाजाराच्या परिसरात सुरू होत असल्याचं त्यांनी नमूद केलं। देशाच्या भांडवली बाजाराच्या विकासात या ठिकाणाला मोठं ऐतिहासिक महत्त्व असल्याचंही अमित शहा यांनी सांगितलं। यावेळी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। खलाशी हे